राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला शिवाजीनगर कोर्टात दुपारी 2 वाजता आता हजर केलं जाणार आहे। बावधन पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक केल्यानंतर स्टेशन डायरी नोंद केली गेली आहे। राजेंद्र आणि सुशीलला कोणी मदत केली आहे, ते कुठे कुठे लपून बसले होते याचा शोध घ्यायचा आहे, त्यामुळे पोलीस रिमांड मागणार आहेत। किती दिवसांचं रिमांड पोलिसांकडून मागितलं जात आहे याकडे सध्या लक्ष आहे। आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत जोडले गेलेत। चंद्रकांत, रिमांड तर मागितली जाणार आहे, मात्र आता कोर्टात देखील हजर केला जाणार आहे। पोलिसांकडून इथून पुढची पावलं काय उचलली जातील, विशेषतः नेमक्या कोणकोणत्या बाबींचा आता शोध घेतला जाईल? सगळ्या केसमध्ये ही सगळी हुंडाबळीची केस आहे। त्यांनी कुठल्या स्वरूपात सगळं मागणी केली, म्हणजे पैशांची मागणी केली, गाडीचं सगळं समोर आहे सगळं सॉरी ही सगळी पुरावे गोळा करावे लागतील की केस हुंडाबळीची आहे, स्टँड करावं लागेल। त्यासाठी जे मग लग्नातले फोटो असतील ते गाडी ऑलरेडी जप्त केलेली आहे। नंतर इतर जे काही डिमांड्स आहेत त्यानुसार ती सगळी चौकशी होईल। तीन आरोपी ऑलरेडी यापूर्वीच अटकेत होते, म्हणजे पती, नणंद आणि सासू, आणि आज या दोघांना सासरे आणि दीर या दोघांना अटक झालेली। या सगळ्यांवर वैष्णवीचा छळ केल्याचा आरोप आहे। त्या कलमानुसार यांची अटक होईल, पुढची कारवाई होईल आणि मग कोर्टात हे सगळे रिमांड मागितले जाईल। आणि वैष्णवच्या वडिलांची मागणी हीच आहे की यांच्यावर फक्त ही कारवाई करून चालणार नाही, तर त्यांच्यावर मोका लावला गेला पाहिजे, जेणेकरून पुन्हा आणखीन कोणी अशी हिंमत करणार नाही सुनेला जाण्याची किंवा हुंड्यापायी। त्यामुळं पोलीस पुढे काय भूमिका घेतात ते पाहणं मोठं महत्वाचं असणार आहे, कारण शेवटी या केसमुळे पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। आज सध्याच्या काळातही जर अशा पद्धतीने हुंडाबळी जात असेल ती खूप गंभीर बाब आहे। धन्यवाद चंद्रकांत, दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।